MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। आता आपण पाहिलेलं आहे काही वेळापूर्वीच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। आज पूर्ण देश पेटला असताना आज ईश्वरपूर शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन झालं, मोर्चा काढला गेला। त्याच अनुषंगाने या बातमीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त आहे। त्याबद्दल सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव बोलतो। नमस्कार। आपण पाहतात की गेली 20 ते 24 दिवस हे आंदोलन दिल्लीला जंतर मंतरवरती सुरू आहे। हे आंदोलन सुरू असताना या देशाच्या इतिहासामध्ये कधीही अशा परिस्थितीत अशी घटना घडलेली नव्हती। जर देश खिळखिळा करायचा असेल तर युद्धच करणं गरजेचं नसतं, तर इथली शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली की देश खिळखिळे होतं। आणि या देशातलं सध्याचं सरकार हे देशद्रोही आहे आणि शिक्षणाच्या विरोधातलं आहे। आत्ताच आम्ही पाहिलं, आम्ही सर्वांनी पाहिलं असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, आपल्या माध्यमांच्या माध्यमातून असेल की या ठिकाणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। तुम्ही सांगा, 20-25 दिवस हे आंदोलन सुरू असताना त्यांना ती का झाली नाही? राजीनामा देण्याची विद्यार्थी काय मागत होते तो यांचा राजीनामा मागत होते। त्यांनी हा राजीनामा याच्या पाठीमागच देणं आवश्यक होतं, कारण तिथले लाठीचार्ज, विद्यार्थ्यांचे झालेले हाल, काही विद्यार्थी जखमी, त्यानंतरच्या ही सगळं जर आपण पाहिलं तर या शासनानं याच्या अगोदरच त्यांचा राजीनामा घेणं आवश्यक होतं। आणि जरी आता राजीनामा दिला असला तरी सुद्धा TET असेल, नीट सारखी एक्झाम असेल किंवा सगळ्या परीक्षा असतील या देशामधल्या, या राज्यामधल्या, यामध्ये अजून सुद्धा घोटाळे होत आहेत आणि सगळी शिक्षण व्यवस्था वरपासून खालपर्यंत खिळखिळीत झालेली आहे। तर ही सगळी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी सुधारणं गरजेचं आहे। आणि आपण पाहिलं असेल की जेव्हा युवक एकत्र येतो, युवक या देशाचं भविष्य आहे, युवक या देशामध्ये शिक्षण मागतोय, त्याला सामाजिक भान आहे आणि शिक्षण मागत असताना तुम्ही बरोबर त्याला शिक्षणापासून दूर ठेवत आहात। सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा म्हटलं तर प्राथमिक शाळा बंद करणं, कितीतरी गोष्टी आहेत की या शासनानं सगळ्या गोष्टी या चुकीच्या केलेल्या आहेत। आणि वाळवे तालुक्यामध्ये बोलताना या व्यासपीठावर बोलताना मला सांगणं आवश्यक आहे की या तालुक्यातले एक आमदार जे मागच्या धरून जाऊन आमदार झाला आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतायत। आपण ही चळवळीमध्ये काम केलेले नेते आहात, आपण ही आतंकवादी आहात का? तुम्ही जर विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणत असाल तर हा विद्यार्थी आणि हे जनरेशन तुम्हाला माफ करणार नाही। आणि हा पहिला इशारा आज तुमच्यासाठी आहे की एका शिक्षण मंत्र्याचा या ठिकाणी राजीनामा झाला। धन्यवाद। जवळजवळ 24 ते 26 दिवस आंदोलन सुरू आहे, पण आज आमच्या वाळवा तालुक्यातून जे आंदोलन झालं त्याची हाक आज दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे। आणि आता थोड्याच वेळापूर्वी आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी नुकताच राजीनामा दिला। आणि हा राजीनामा म्हणजे त्यांचा राजीनामा नसून आमच्या वाळवा तालुक्यातील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील, भारतातील विद्यार्थ्यांचा हा विजय आहे आणि त्यांना न्याय मिळाला आहे, हे आम्हाला खूप आनंदानं सांगावंच वाटतं। आणि आज खरंच आपल्या लोकशाहीमधून आपल्या विद्यार्थ्यांना, युवकांना, पदवीधरांना हा आज विजय मिळालेला आहे आणि ते आज आनंद होतो। त्या विद्यार्थ्यांच्यावर हा एवढा मोठा अन्याय, कारण जर आपण विचार केला तर प्रत्येक घरामध्ये 2-4 मुलं असतात आणि ते 2-4 मुलं म्हणजे आई वडिलांचं भविष्य असतं, त्या घराचं भविष्य असतं, त्या देशाचं भविष्य असतं। आणि ज्या वेळेला असं देशाचं भविष्य ज्या वेळेला धोक्यात येतं त्यावेळेला निश्चितच ही युवा पिढी पेटून उठते। आणि निश्चित त्यांचं जे युवा पिढीचं पेटून उठणं आहे निश्चितच आम्हाला आवडलं, भावलं की युवकांची ताकद काय असते, युवकांनी दुसऱ्यांना दाखवून दिलं, तर युवकांनाही कळलं की आपली ताकद काय आहे आणि आपण जर पेटून उठलो तर आपण काय करू शकतो, देशाचं भविष्य कसं घडवू शकतो, एक चांगला विचार कसा रुजवू शकतो, शिक्षण व्यवस्था असो किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असो ह्या चांगल्या पद्धतीने कशा रुजवू शकतो हे आपल्याला युवकांनी दाखवून दिलेलं आहे। तर मला युवकांचं खूप कौतुक करावं असं वाटतं की ह्या युवकांच्या मध्ये, या युवतींच्या मध्ये किती शक्ती आहे की त्यांनी देशाचं भविष्य निश्चितच घडवतील असं मला वाटतं। त्यांना मी शुभेच्छा देते। नमस्कार, मी सुमन अमित कुमार कांबळे। आता दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये जे आंदोलन झालेलं आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी भरपूर सहभाग घेतलेला होता आणि भरपूर जो काय आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता ते चांगल्यासाठीच घेतला होता। आणि मी एक पालक म्हणून असं निवेदन करतच होते
की बाबा मला कधी आंदोलनामध्ये जायला भेटेल आणि मला आज तो मौका मिळाला आणि मी इथं आले. वाळवा इस्लामपूर तालुका वाळवा इथं जे आंदोलन आहे तिथं मी आलेली आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी इथं आलेली आहे. एक आई म्हणून मी इथं आलेली आहे. तर मला असं वाटतं की हे आंदोलन जे झालं ते खूप चांगल्याच गोष्टीसाठी झालेलं आहे. आज जे शिक्षणासाठी जे मुलं धडपडत आहेत, एवढा अभ्यास करून जर मुलांचं नुकसान होत असेल, 15-15 आणि 16-16 तास जर मुलं अभ्यास करून नुकसानच त्यांच्या पदरात जर मिळत असेल तर ह्याच्यात काही अर्थ नाही. आणि हे सगळं सिद्ध केलंय ते आपले धर्मेंद्र प्रधान यांनी सिद्ध करून दाखवलं की तुम्ही अभ्यास करणाऱ्यांचं काही खरं नाही, असं की आम्ही फक्त शाणे आहोत हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज अभिजित दिपके दादांनी जे केलेलं आहे, सरांनी जे केलेलं आहे ते खूप चांगलं केलेलं आहे. आज कुठून कुठून लोक त्यांच्या प्रतिसादासाठी येत आहेत आणि आले आहेत. त्यांच्यासाठी खूप खरं तर सल्यूट आहे माझा तरी. आणि सोनम सरांसाठी सुद्धा सल्यूट आहे. आणि आज असं म्हणावं लागेल की आज म्हणजे आज तारीख किती आहे? 25 जुलै आज तारीख आहे. तर आज 25 जुलै 2026 हा दिवस विद्यार्थी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरी करावा ही माझी खूप इच्छा आहे. आणि हे निवेदन आहे सगळ्यांसाठीच. धन्यवाद.